उपवास असो किंवा नसो, गोड खायची इच्छा तर सर्वांनाच होते. तर त्यासाठी आज आपण काहीतरी गोडाचा पदार्थ बनवणार आहोत, जो की तुम्ही आषाढी एकादशीला अगदीच 15 ते 20 मिनटात बनवू शकता. तर यासाठी मी इथे ना ड्रायफ्रूट्स आपल्याकडे जे असतील, तुम्हाला जे आवडत असतील ते तुम्ही कापून घेऊ शकता. मी इथे ना तुपामध्ये त्याला छान फ्राय केलं होतं आणि थोडेसे साबुदाणे घेतले होते, जे की 1-2 तास आधी मी भिजत घातले होते. ते साबुदाणे आपल्याला तुपामध्ये छान ना असं मस्त फ्राय करून घ्यायचे, जेणेकरून त्यांचा कलर आहे ना तो ट्रान्सपरंट होईल. म्हणजे एकदम ते ट्रान्सपरंट दिसायला लागतील. त्यानंतर एक ग्लासभर पाणी घालायचं आहे. छोटंसं सॅफ्रन मिल्क बनवलं होतं मी, ज्यामध्ये मिल्क आणि आपलं केसरचे धागे घातले होते. आणि यानंतर इलायची, मनुके, साखर, तुम्हाला जितकी आवडत असेल गोड पदार्थ तितकं. छान अगदी मिल्की क्रीमी खीर होते ही. तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आणि आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी.